नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। सुरगाणा तालुक्यातील गुजरातच्या सीमेवरील 20 ते 22 गावांमध्ये जनावरांना गेल्या 2 महिन्यांपासून लंपी एफएमडी या आजाराने ग्रासले। मागील 2 महिन्यात 7 ते 8 जनावरांचा या आजाराने मृत्यू झालेला आहे। मात्र जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे आकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे। याबाबत आदिवासी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांना नाईलाजाने गुजरातमधील डॉक्टरांना बोलावून जनावरांवर उपचार करावे लागत आहे। याचबरोबर स्वदेश फाउंडेशन तर्फेही डॉक्टर पाठवून पशूंवर उपचार होत आहे। विशेष म्हणजे या परिसरातील पांगारणे येथील पशुवैद्यकीय दवाखाना मात्र कायम बंद दिसत आहे। पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कधीही येत नाही असे भयान वास्तव समोर आले। सुरगाणा तालुक्यातील गुजरातच्या सीमेवरील रगत विहीर, कुकडणे, मांदा, गुही, टेंभूरपाडा, पांगरणे, सुंदरबन, सोनगीर, देशमुखनगर, देवगाव, गोंदुणे, केळीपाडा या भागात जवळजवळ दररोज या आजाराचे जनावरे मिळत आहे। याबाबत तेथील पशुवैद्यकीय अधिकारी अविनाश अनंतवाड यांच्याशी संपर्क केला असता मी गेल्या 15 दिवसांपासून रजेवर असल्याचं सांगितले। हा पदभार इतरांकडे दिल्याचं सांगत इतर माहितीच देण्यास नकार दिला। विशेष म्हणजे या ठिकाणी कार्यरत असलेले शिपाई गायकवाड हे देखील कार्यस्थळी येत नसल्याचं आदिवासी शेतकऱ्यांनी सांगितले। एस मराठी न्यूज साठी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।